नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2023चा पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप काही खटपट करावी लागते आणि शेतकऱ्यांसाठी जे काही स्थानिक आमदार वगैरे ते पण याच्यामध्ये खूप काही इन्व्हॉल्व होत आहे. कारण की त्यांना पण विधानसभेची निवडणूक लढवायची. आता मुद्दा आपला असा आहे की जो खरीप पीक विमा 2023चा आहे, मग तो शेतकऱ्यांना मिळणार कधी? कारण की 25% अग्रिम जो पीक विमा आहे तो फक्त अजून एक 50 ते 60% शेतकऱ्यांनाच मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. उर्वरित शेतकऱ्यांना 25% जो अग्रिम पीक विमा होता तो सुद्धा अजून मिळालेला नाही आहे. मग जो उर्वरित पीक विमा होता तो 75% पीक विमा कधी मिळणार? तर या संदर्भातील असा अपडेट आता नवीन येतोय की ज्यावेळेस वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या की पीक विमा कधी मिळणार, शेतकऱ्यांना 25% मिळाला, 75% कधी मिळणार, किंवा काही शेतकऱ्यांना संपूर्ण 100% अजून पीक विमा मिळालेला नाही आहे. मग सप्टेंबर 2023मध्ये जी काही पीक विमा संदर्भातील खूप आंदोलनं झाले होते आणि त्या आंदोलनाला अनुषंगाने जे काही पीक विमा कंपन्या होत्या त्यांनी कारणं दिली होती, नोटिसा दिल्या होत्या, कारणं अशी दिली होती की शेतकऱ्यांनी वेळेवर पीक विमा भरलेला नाही, पीक विम्यासाठी अर्ज केलेला नाही आहे. जी त्यांची अट होती की 72 तासाच्या आत तुम्ही अप्लाय करा. ओके, अप्लाय केल्यानंतर मग काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अप्लाय केला. मग या सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार? मग याच्यावर शासनाकडून पण जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पीक विमा कंपन्यांना सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत जरी पैसे नाही अप्लाय नाही केलं आहे आणि काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अप्लाय केलं आहे तरी त्यांना पीक विमा हा द्यावाच लागणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की केंद्र शासनाच्या अकाउंटमध्ये म्हणजे अकाउंटमधून या पीक विमा कंपन्यांना ऑलरेडी पैसे दिले गेले आहेत, पण पीक विमा कंपनी त्याची जी पाहणी करायला हवी ती पाहणी त्यांनी वेळेवर केली नाही किंवा वेळेवर त्याची पाहणी झाली नाही असं पीक विमा कंपन्यांकडून सांगण्यात आलं आणि म्हणून तो पीक विमा डिले झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आता ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या, तुमच्या 12 भानगडी झाल्या, आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील कधी? तर आता नवीन अपडेट असा येतोय की अपडेट इन द सेन्स जे काही गोष्टी आपल्याला पण कळता, ओके, की काय चालू आहे, आचारसंहिता चालू आहे, मग शेतकऱ्यांना मिळतील किंवा नाही मिळतील, मग ह्या महसूल मंडळांमध्ये त्या महसूल मंडळांमध्ये, मग हे खरं आहे का? तर ते नक्की खरं आहे. कारण की आता जे काही 4 जूनचा रिझल्ट लागणार आहे, 4 जून नंतर तुमचे 30 जूनपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ज्या शेतकऱ्यांना 25% मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना 75% मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना 25% नाही मिळाला आहे त्यांना संपूर्ण 100% हा पीक विमा मिळणार आहे. परवाच याच्या संदर्भातील एक अपडेट आणि माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली होती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मित्रांनो, चॅनलवर नसाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.